आजकाल आपल्याला असं वाटतं ना, मुलांनीच काय आपण सुद्धा बाहेरचे हे फास्ट फूडचे पदार्थ खायलाच नको. पण काय करणार, कधी-कधी खावेसे वाटतात. म्हणून आज आपण घरच्या घरी साध्या-सुध्या पद्धतीने कापसासारखे लुसलुशीत मोमोज आणि चटपटीत चटणी करणार आहोत. खूप सोपं आहे आणि चवीला अप्रतिम असं लागतं. तर सर्वात आधी चटणी करण्यासाठी एक 4 ते 5 मी इथे बेडगी मिरची घेतली आहे रंगासाठी आणि थोडं तिखटपणासाठी 3 ते 4 लवंगी मिरच्या, त्यामध्ये अर्धा इंच आलं, कोथिंबिरीच्या काड्या आणि 5-6 लहान लसणीच्या पाकळ्या घातल्या. 2 टोमॅटो घेतलेले आहे, एकाचे 2 भाग करून यामध्ये घालायचे. तुम्हाला चटणी किती करायची आहे त्यानुसार. आपण करतोय तितक्या मोमोजसाठी किंवा त्यापेक्षा थोडं जास्त मोमोजला सुद्धा ही चटणी पुरते. थोडं पाणी आणि मीठ घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. झाकून 10 मिनिटे टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवायचं. आता मोमोसाठी वरचं पीठ कसं मळायचं ते अगदी गरजेचं आहे, त्यानेच मोमो लुसलुशीत होतात, चिवट होत नाही. तर 1 कप मैदा मी घेतला आहे, त्यामध्ये मीठ, तेल काहीच घालायचं नाही. फ्रीजचं थंड पाणी घ्यायचं, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं गार पाणी, आणि त्याने घट्टसर हे मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. सैल मळू नका, नाहीतर मग आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही आणि मोमोला आकारसुद्धा व्यवस्थित देता येत नाही. छान इथे मी हा मैदा मळून घेते. पण तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ अगदी बारीक चाळणीने चाळून किंवा वस्त्रगाळ करून ते वापरलं तरीही चालेल. तर छान मैदा मळून झालाय. झाकून पुढची तयारी होईपर्यंत बाजूला ठेवू. आता इथे आपण टोमॅटो शिजण्यासाठी ठेवले होते. 10 मिनिटात ते छान शिजलेले आहे. चटणीला छान एकसंधपणा यावा म्हणून 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर, थोडंसं पाणी घालून स्लरी करायची आणि या शिजत असलेल्या चटणीच्या साहित्यात घालायची. स्लरी घातल्यानंतर छान मिक्स करायचं. कमी आचेवर 2 ते 3 मिनिटे शिजवायचं. आपण टोमॅटो शिजवल्यामुळे अशी साल निघते. तुम्हाला हवं तर कॉर्नफ्लोअरची स्लरी घालण्याआधी तुम्ही काढू शकतात. पण मला तरी वाटतं ते बाहेर देतात ना, ते कमर्शियल लेवलवर ह्या काही साली वगैरे काढत बसत नसतील, म्हणून मीही काढले नाही आणि सालीने टेक्स्चरसुद्धा छान येईल चटणीला. हे पहा, एक 3-4 मिनटं शिजवलं, छान अशी चकाकी आली आहे. गॅस बंद करून हे गार करूया. चला, आता जरा कंटाळवाणं वाटणारं काम करायचं ते म्हणजे भाज्या अगदी बारीक बारीक चिरायच्या. पण त्यासाठी माझ्याकडे बेस्ट सोल्युशन आहे. छोटा पॅकेट बडा धमाका अगारो इलाइट रिचार्जेबल मिनी इलेक्ट्रिक चॉपर मी घेतलेला आहे. खूप कामाचं आहे मंडळी हे. 30 वॅट्सची पॉवरफुल मोटर यासोबत मिळते. स्प्लॅश गार्ड आहे, बाऊल आहे आणि शार्प स्टेनलेस स्टीलचे ब्लेड आहे. हे अगदी वापरायला सोपं आहे. सिंगल बटन ऑपरेशन आहे. एकदा प्रेस करायचं 30 सेकंड आणि अगदी बारीक गोष्टी चिरून होतात. रिचार्जेबल टाईप सी कॉर्ड आपल्याला मिळते. ही जी मेन मोटर आहे हिला आपण एकदा 4 तासांसाठी चार्ज केलं की याला आपण बरेच वेळा वापरू शकतो. 100% BPA फ्री प्रोडक्टपासून हे बनलेलं आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर खूप मस्त प्रोडक्ट आहे. तुम्ही सुद्धा हे जरूर खरेदी करा. खरेदी करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपण भाज्या चिरून घेऊया. यामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि एका कांद्याचे 4 भाग करून यामध्ये घातले. मोटर व्यवस्थित लावायची. मोटर लागल्याशिवाय हे ऑन होत नाही आणि बटन फक्त 30 सेकंदांसाठी प्रेस करायचं किंवा तुम्हाला कसं जाड बारीक हवं आहे त्यानुसार. अगदी फाईन चॉपिंग अर्ध्या मिनिटामध्ये आपलं इथे झालेलं आहे. हाताने करायचं म्हटल्यावर किती वेळ लागला असता. एक शिमला मिरचीचे सुद्धा काप करून घेतलेले आहे जाडसर आणि ते सुद्धा अगदी फाईन चॉपिंग करून झालंय. गाजर आहे अर्ध, त्याचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहे. अशा गोष्टींचे ना तुकडे करून घालायचे. म्हणजे कांदा असेल तर एकाचे 4 भाग, टोमॅटो असेल तर एकाचे 4 भाग, गाजर कडक आहे तर थोडे लहान तुकडे केले, म्हणजे आपली वस्तू जास्त दिवस टिकते. तशीची 1 वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे. गाजर सुद्धा चिरून घेतलं. आता मोमोजसाठी आपल्याला कोबी लागेल, तर कोबीचे सुद्धा असे जाडसर तुकडे केलेले आहे. थोडा थोडा करून कोबी सुद्धा चिरून घेतला. 30 सेकंदांमध्ये एक बोल चिरून होतो. 1-2 मिनिटांमध्ये माझा सगळा कोबी चिरून झाला होता. क्लिनिंग सुद्धा अगदी इझी आहे. याचं जे मेन मोटर आहे त्याला स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसायचं, याला ओलं करायचं नाही. आणि त्यानंतर जे आपले ब्लेड्स आहे, बोल आहे, स्प्लॅश गार्ड म्हणजे ते झाकण आहे, हे सगळं तुम्ही आपण नॉर्मल भांडी घासतो तसं घासून घेऊ शकतात. पुसून स्वच्छ करा, हवं तेव्हा वापरा. फक्त मेन मोटर ओली करायची नाही. आता आपल्याला मोमोज करण्यासाठी स्टफिंग करायचं
करायचं आहे. कढईमध्ये मी बटर घातलेला आहे, त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची, आलं, लसूण, कांदा घालायचा. मोठ्या आचेवर फक्त हे बटर वितळेपर्यंत परतून घ्यायचं आहे. भाज्या आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या आहे, पण मऊ करायच्या नाही आहे. आणि मोमोजचं स्टफिंग करताना अगदी परफेक्ट स्टफिंग करणार आहोत. बाइंडिंगसाठी एक खास पदार्थ घालणार आहोत, ज्याने बाइंडिंग छान येतं आणि आपल्याला भाज्यांचं पाणी वगैरे सुद्धा काढून घेण्याची गरज पडत नाही. बटर वितळेपर्यंत आपण कांदा परतला, त्यानंतर शिमला मिरची, गाजर आणि कोबी घातला चिरलेला. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर 2 मिनिटं ह्या भाज्या परतून घ्यायच्या, म्हणजे जराशा परतल्या सुद्धा जातील आणि मऊ सुद्धा होणार नाही. व्यवस्थित परतून घेते. फक्त लक्षात घ्या, कढई चांगली कडकडीत तापलेली असावी आणि गॅस मोठा असावा, म्हणजे भाज्यांना पाणी सुटणार नाही आणि त्या मऊ पडणार नाही. छान अशा 2 मिनिटं भाज्या परतल्या. आता या सगळ्याला छान बाइंडिंग यावं, त्यासाठी 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर एका बोलमध्ये घेतलं. थोडंसं पाणी घालायचं, 2-3 चमचे मिक्स करून स्लरी करायची आणि ही कॉर्नफ्लोअरची स्लरी या स्टफिंगच्या साहित्यात घालायची आणि परत मोठ्या आचेवर फक्त 1 ते 2 मिनिटे हे परतून घ्यायचं. कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमुळे ना या संपूर्ण मिश्रणाला छान बाइंडिंग येतं आणि आपल्याला मोमोजचं स्टफिंग खूप मस्त करता येतं. तुम्ही पुढे पाहालच, अगदी सोपं दाखवणार आहे. 2 मिनिटं परतल्यानंतर चवीसाठी 1 टीस्पून काळी मिरी पूड घालायची. काळी मिरी पूड जरूर घाला, त्यानेच मोमोजला अगदी परफेक्ट स्ट्रीट स्टाईल चव तुम्हाला मिळेल. त्यानंतर यामध्ये 1 टीस्पून डार्क सोया सॉस आणि 1 टीस्पून मी इथे रेड चिली सॉस घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार नसेल घालायचं तर स्किप करू शकतात, पण छान चव लागते. हे घालून सुद्धा मिनिटभर परतलं. स्टफिंग तयार झालं, गार करूया. तोपर्यंत मोमोजची अशी लालचुटूक चटकदार चटणी करूया. ह्या चटणीचीच तर खरी मजा असते. शिजवलेलं साहित्य गार झालं, मिक्सर जारमध्ये काढलं. थोडीशी साखर आणि 1 ते 2 टीस्पून व्हाईट विनेगर घातलं आणि पाणी न घालता जराशी जाडसर अशी ही केली. खूप गुळगुळीत करू नका. अर्धा चमचा इथे मी पिझ्झा मिक्स माझ्याकडे होते ते घातले, नाही घातले तरीही चालेल आणि चटपटीत चटकदार चटणी आपली तयार झाली. टेस्ट करून पाहू शकतात, मीठ वगैरे कमी वाटलं तर ॲड करू शकतात. चला, सगळी तयारी झाली. तोपर्यंत मैदासुद्धा छान मुरलेला आहे. किचन प्लॅटफॉर्मवर किंवा पोलपाटावर किंवा अशा सिलिकॉन सीटवर तुम्ही लाटू शकतात. आधी थोडासा सुका मैदा घालून याला मिनिटभर मळून घेऊया. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, खूप कोरडं नाही आहे आणि सैल आपल्याला ठेवायचंच नाही आहे, नाहीतर मोमोजला आकार व्यवस्थित देता येत नाही. इतक्या मिश्रणामध्ये 15-16 मोमोज छान होतात. मी 2 समान गोळे करून घेतलेले आहे. आधी आपण चपाती लाटूया. अति पातळ ही लाटायची नाही. आपली रेग्युलर चपाती कितपत जाड असते तितपत जाड ठेवायची. खूप जाड ठेवायची नाही, नाहीतर मोमोजमध्ये खाताना पीठ लागतं. आणि खूप पातळही ठेवू नका, नाहीतर मोमोज खूप चिवट होऊन जातात. अशी मध्यम आपली नेहमीची चपाती असते ना, तशीच लाटायची. थोडीशी गरज वाटली तर तुम्ही मैदा भुरभुरू शकतात लाटताना, पण खूपही लावू नका, नाहीतर मग ते वरचं आवरण पिठूळ होऊन जातं. या पद्धतीने मी आपल्या रेग्युलर चपातीसारखंच याला लाटून घेतलेलं आहे. एका वेळेला 4-5 मोमोज आपले होऊन जातात. तुम्हाला अशी चपाती लाटायची नसेल तर छोटे छोटे गोळे करून छोट्या छोट्या पारी तुम्ही लाटून घेतल्या तरीही चालेल. चपाती लाटून झाल्यानंतर इथे मी वाटीने ह्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहे, म्हणजे एका वेळेला 4ही पुऱ्या आपल्या कट होतील. चारही मोमोज एकदाच तयार होतील आणि आकारसुद्धा एकसारखाच होतो. मग चला, आता मोमोजचं स्टफिंग करायचं आहे. आकार कसा द्यायचा? 1 पुरी हातात घ्यायची. आपण जे स्टफिंगचं साहित्य केलं ते गार झालेलं आहे. या पद्धतीने 1 ते 1.25 चमचा ठेवायचं, अतिसुद्धा ठेवायचं नाही आणि इतकं हे प्रमाण परफेक्ट आहे. आता एका कडेला 1 चिमटी घ्यायची, त्याच्या शेजारी दुसरी चिमटी घ्यायची. मग त्या दोघांना मिक्स करायचं, पुढे ढकलायचं आणि पुढे 1-1 प्लेट आपल्याला पाडत जायची आहे. म्हणजे या पद्धतीने. आता सांगण्यापेक्षा ते पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्या पद्धतीने मोमोजचा आकार देऊन घ्यायचा, किंवा तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही देऊ शकतात. किंवा अर्ध्या पुरीला प्लेट्स करायच्या आणि अर्धी बाजू प्लेन चिकटून द्यायची. करंजी सारखाही आकार तुम्ही देऊ शकतात. काही जमलं नाही ना तर करंजी सारख्या दोन्ही कडा जोडून घ्यायच्या आणि बस तसं सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. आकार महत्त्वाचा नाही, चव महत्त्वाची आहे. किंवा मी दाखवते हा आकार तर खूपच सोपा आहे. चिमटी करायची, पुढे ढकलायची आणि पुढे प्लेट अजून घ्यायच्या. या पद्धतीने मी सगळे मोमोज भरभर करून घेणार आहे. मला या आकाराची प्रॅक्टिस आहे म्हणून 10 मिनिटात अगदी झाले. सगळे मोमोज करून घेतले. स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. मोमोज स्टीम करूया. छान असं पाणी उकळतं असावं. प्लेटला तेल लावून घ्यायचं. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर पातेलं घ्या, वरतून होलची स्टीलची चाळणी ठेवा. मोमोज ठेवायचे, खूप अगदी चिकटून ठेवू नका, कारण शिजल्यानंतर हे थोडेसे फुलले जातात.
आणि वरतून आपण हलकंसं तेल किंवा बटर ब्रश करायचं, त्याने मोमोज छान लुसलुशीत होतात, वातड होत नाही आणि यांना अतिसुद्धा शिजवायचे नाही. अति शिजवले तिथूनही चिवट होतात. मध्यम ते मोठ्या आचेवर फक्त 12 मिनटं हे मोमोज स्टीम करायचे. 12 ते 15 मिनटं खूप होतात. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मोमोज सर्व करायचे. तुम्ही पाहू शकतात आपण आधी ठेवले होते त्यापेक्षा हे दुप्पट फुललेले आहे, चकाकी आली आहे, रंग खुलून आला आहे. चटपटीत चटणी आणि मऊ लुसलुशीत व्हेज मोमोज आपले तयार आहे. खूप गरम गरम आहे, पण खूप मस्त झाले होते. तुम्हीसुद्धा ट्राय करा. बाहेर आपण एक प्लेट खायला गेलो ना, इथे दिल्लीमध्ये 80 रुपयाला एक प्लेट मिळते, त्यामध्ये फक्त 6 मोमोज असतात. मनही भरत नाही आणि पोटही भरत नाही. असो, पण घरच्या घरी आपण 80 रुपयाच्या खर्चामध्ये 3 ते 4 जणांसाठी पोटभर मोमोज करू शकतो. खूप मस्त झाले होते. जरूर ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा.